आज 3,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतात. मध्ये आडता नाही, एजंट नाही, बिचौलिया नाही, कोणी नाही. लाडकी बहीण योजना अखेर प्रतीक्षा संपली. मोठा निर्णय घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांच्याकडून सर्वात मोठी दिलासा देणारी अपडेट आलेली आहे. आता सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसापासून प्रतीक्षा होती की फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार. मात्र ती प्रतीक्षा संपलेली आहे व आता फेब्रुवारीचा हप्ता तर मिळणार. मात्र त्यासोबत आणखीन 830 रुपये देखील दिले जाणार आहेत. त्यासाठी महिलांना 2 कामे देखील करावी लागणार आहेत. मोठा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे. सर्व काय अपडेट पाहायला मिळेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. सध्या स्थितीला काही जिल्ह्यांची यादी देखील सरकारकडून जाहीर झालेली आहे. म्हणजे महायुती सरकारकडून जिल्ह्यांची नावे आता आलेली असून त्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत. त्या जिल्ह्यांची नावे देखील पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणता जिल्हा आहे तुमचा ते देखील कमेंट करून नक्की सांगा, कारण की तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट आपण नक्की देऊ. तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या योजनांचा तुम्हाला लाभ मिळेल ती देखील अपडेट पाहायला मिळेल. सध्या स्थितीला अन्नपूर्ण योजना, घरकुल योजना तसेच लाडकी बहीण योजनेबाबत खुशखबर ही लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. ती आता आपण पाहूयात. पाहू शकता सर्वात मोठा निर्णय हा राज्यातील महिलांसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला असून आता लवकरात लवकर ही रक्कम जमा केली जाणार आहे. मात्र त्यातली त्यात आता सध्या स्थितीला 3 मोठे निर्णय झालेले असून थेट मदतीचे वितरण हे महिलांच्या बँक खात्यावरती आता दिसून येत आहे. सध्या स्थितीला 13 जिल्ह्यांची नावे आलेली असून यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ती नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याकरिता हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला किती रुपयांचा लाभ मिळेल, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रुपये हे वाटप होतील त्याबाबतचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला जे आहे ती पाहायला मिळेल. सध्या स्थितीला 3 मोठे निर्णय काय झालेले आहेत ते जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण हप्ता आता महिलांना जे आहे ती 1,500 रुपये मिळणार आहे. किती 1,500 प्लस आता अन्नपूर्णा योजनेचे लाडक्या बहिणींना 830 रुपये हे दिले जाणार आहेत. अन्नपूर्णा योजना म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे देखील हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत. हे 2 मोठे निर्णय देखील सरकारकडून घेण्यात आलेले आहेत. तिसरा निर्णय देखील पुढे पाहणार आहोत. सध्या स्थितीला आता तुम्हाला 830 रुपये व 1,500 रुपये देखील मिळतील. मात्र आता गॅस सिलेंडरचे पैशाचा लाभ जर घ्यायचा असेल तर 2 कामे करायची आहेत, कारण की सध्या स्थितीला आता ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा लाभ मिळत आहे त्यांना देखील गॅस सिलेंडरचे पैसे देण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी 2 कामे करायची आहेत. तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो का नाही ते देखील कमेंट करून नक्की कळवा. आता आपण जिल्ह्याची नावे सांगूयात. आता पाहू शकता परभणी जिल्हा देखील आता पहिल्याच यादीमध्ये आपल्याला दिसून येऊ शकतो. परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. मागच्या वेळेस अमरावती जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातच लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता आला. मात्र आता फेब्रुवारीचा हप्ता पहिल्या टप्प्यातच परभणी जिल्ह्यात देखील लवकरच जमा केला जाईल. यातले यात आता 1,500 रुपये तर मिळणारच आहेत. मात्र प्लस हे 830 रुपये देखील थेट महिलांच्या बँक खात्यावरती वितरित केले जातील. 830 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 2 कामे देखील करायची आहेत. व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण की 2 मिनिटं वेळ काढून जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत त्यातली त्यात लाडकी बहीण योजनेतून कोणत्या महिला वगळण्यात येणार आहेत, कोणाला लाभ मिळणार नाही, काय कारणे आहेत व त्यातली त्यात फेब्रुवारीचा हप्ता सर्वात अगोदर जर मिळवायचा असेल तर त्यासाठी काय करायचे आहे ती माहिती सर्व काय असेल या व्हिडिओत सांगितलेली आहे. फक्त शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकणे गरजेचे आहे. आता इकडे बघू शकता दिलासा देण्याचं काम हे सरकारने केलेलं असून शिंदे साहेबांनी केले मोठे काम. महिलांनी मानले शिंदे साहेबांचे आभार. सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींनी शिंदे साहेबांचे आभार मानलेले असून लाडक्या बहिणींना मोठा लाभ मिळत चाललेला आहे. सध्या स्थितीला आता एकनाथ शिंदे साहेबांचा निर्णय झालेला असून आता 1,500 रुपये तर मिळणारच. पण महिलांसाठी इथे माहिती आहे अन्नपूर्णा योजनेतून खाली बघा, इकडे लक्ष देऊन ऐका, कारण की अन्नपूर्णा योजनेतून आता 830 रुपये देखील हे लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती आहे. इथे लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला देखील फायदा होईल. तुम्हाला देखील 1,500 रुपयासोबत अन्नपूर्णा गॅस सिलेंडरचे पैसे देखील 830 रुपये मिळतील. आता एकंदरीत विचार केला तर वर्षातून 3 वेळेस हा हप्ता दिला जातो 830 रुपयांचा गॅस सिलेंडरचा. वर्षातून 3 वेळेस हा लाडक्या बहिणींना हप्ता दिला जातो. यामुळे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळत असतो. आता याचं जर मुख्य कारण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ज्या सध्या स्थितीला पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यावरती हे पैसे दिले जाणार आहेत. आता तुम्ही पात्र आहात का नाही ते देखील तुम्हाला पाहायचे असेल तर या व्हिडिओमध्ये आपण ते सांगू कसे बघायचे. त्यातले त्या सध्या स्थितीला आता परभणी जिल्ह्यात तर मिळणारच आहे. पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता व अन्नपूर्णा योजनेचे 1,500 रुपये महिलांना दिले जातील ते जिल्हे आता आपण पाहूयात. आता जर पाहायला गेलं तर आपल्याला एक जिल्हा पाहायला मिळत आहे, तो म्हणजे पुणे.
पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे या ठिकाणी देखील लाखो महिला पात्र पाहायला मिळत आहेत. यांच्या खात्यावरती 1,500 रुपयांचा लाभ हा डीबीटीद्वारे देण्यात येणार आहे. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा आपल्याला योजनेचा लाभ पाहायला मिळणार आहे. बेनिफिट म्हणजे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर डायरेक्ट हे महिलांच्या खात्यावरती डीबीटीद्वारे हे पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळे चांगला दिलासा लाडक्या बहिणींना मिळू शकतो. आता पुणे जिल्ह्यातील बऱ्याच महिलांना अन्नपूर्णा योजनेचे देखील पैसे 830 रुपये मिळणार आहेत. म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. तुम्हाला आतापर्यंत गॅस सिलेंडरचा हप्ता भेटलेला आहे का नाही ते देखील सांगू शकता. जर भेटला नसेल तर काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये कसा भेटणार आहे ते तुम्हाला सांगण्यात येणार आहे. काय काम करायचे आहे ती माहिती देखील देण्यात येणार आहे. त्यातली त्यात सध्या जर पाहायला गेलं तर तुम्ही एक लाईक केलं असेल तर लाईक करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्याचे अपडेट सर्वात अगोदर देण्याचा आपण प्रयत्न करूयात. आता पुढे पाहूयात. इकडे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर या योजनेचा लाभ मिळणार असून काही महिलांना 48 तासाच्या आत आता चांगली खुशखबर पाहायला मिळणार आहे. मोठा निर्णय हा राज्य सरकारतर्फे देखील पाहायला मिळणार आहे. इथे पाहू शकता एक मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे 48 तासातच एक मोठी खुशखबर ही येत असून आता मोठा दिलासा मिळणार आहे. आता 2,100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न देखील आता पडलेला आहे. मात्र आता सध्या स्थितीला लवकरच 2,100 रुपयांच्या हप्त्याबाबत मोठी घोषणा सरकारकडून ही केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे फेब्रुवारीचा हप्ता 2,100 रुपये मिळणार की इथून पुढचे हप्ते मिळणार त्याबाबतची देखील एक अपडेट सरकारकडून आलेली आहे. ती देखील तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. त्यातली त्यात महत्त्वाची अपडेट आता इथून पुढे लक्ष देऊन ऐकावी लागेल. कारण की एक मोठा निर्णय राज्य सरकारकडून झालेला असून एक महत्त्वाची माहिती देखील आलेली आहे. अजून जिल्ह्यांची नावे तर सांगणार आहे. त्यापूर्वी महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील आता लवकरचे पैसे जमा होतील. काही लोकांच्या काही अडचणी देखील असतील. काहींना आधार लिंक आधार सीडिंग राहिलेले असेल त्यांना देखील पैसे मिळतील. 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत. आता इथे स्पष्ट तुम्ही पाहू शकता. इथे काय माहिती आहे 1.35 लाख फॉर्म जे आहे ते क्लिअर झालेले आहेत. त्यातली त्यात आता कलेक्टर इमिजिएटली सांगितलेलं आहे आता पुढच्या 4-5 दिवसात काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही आहे. कुणीही आडवा घेऊ शकणार नाही. म्हणजे कुणीही तुमचे पैसे घेऊ शकणार नाही आहे. पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही असं देखील जे आहे ते सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यातली त्यात आता परवाच 3,700 कोटी रुपयांचा चेक हे महिला बालविकास खात्याला जे आहे ते आता मिळेल अशी माहिती तर येतच आहे. त्यातली त्यात आदितीताई तटके या बालविकास मंत्री महिला पाहायला मिळत आहेत. यांच्याकडून देखील दिलासा देणारी अपडेट ही लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी एक खुशखबर आलेली आहे. त्यातली त्यात आता सध्या जर पाहायला गेलं तर काही महिलांना अचानकपणे पुणे जिल्ह्यातील महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून काढण्यात आलेलं आहे. म्हणजेच की ज्यांच्याकडे 4 चाकी कोणतीही गाडी असेल इकडे लक्षपूर्वक ऐकू शकता. कारण की तुम्हाला जरी आतापर्यंत हप्ते भेटले असले तरी एक महत्त्वाची अपडेट आहे. ही सूचना ऐकावीच लागेल. अन्यथा हा फेब्रुवारीचा हप्ता येणारा तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणतं कारण आहे न येण्याचं ते म्हणजे 4 चाकी जर वाहन असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाहीये. त्यातली त्यात सध्या जर विचार केला तर 1 लाखांपेक्षा म्हणजे 1.5 लाखांपेक्षा अधिकचे उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाहीये. कायमचा हप्ता तुमचा बंद केला जाईल हे देखील लक्षात घ्या. अजून पुढचं कारण जर पाहायला गेलं तर PM किसान व नमो शेतकरी योजना आता या 2 योजनेची देखील काही लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. PM किसान म्हणजे मोदीतर्फे काही बहिणींना 2,000 रुपये तर एकनाथ शिंदे साहेबांतर्फे काढलेली नमो शेतकरी योजना याचे 2,000 रुपये मिळून काही बहिणींना आता 4,000 रुपयांचा देखील हप्ता मिळणार आहे. मात्र ज्यांना हा 4,000 रुपयांचा हप्ता देण्यात येईल त्या महिलांना जे आहे ते सध्या स्थितीला म्हणजे 1,500 रुपयांचा लाडकी बहिणीचा हप्ता मिळणार नाहीये. म्हणजे तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर PM किसान व नमो शेतकरी योजनेपासून वंचित राहावं लागेल. किंवा जर तुम्हाला PM किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. लक्षात घ्या. मात्र आता PM किसान म्हणजे मोदीतर्फे देखील मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना पैसे तर भेटणारच आहेत. ही एक आनंद वार्ताच आहे. त्यांच्याकडून 2,000 रुपयांचा हप्ता येत्या 24 फेब्रुवारीला लाडक्या बहिणींच्या थेट खात्यावरती दिला जाईल व नमो शेतकरी योजनेचा देखील दिला तर 4,000 रुपये हे काही लाडक्या बहिणींना आता देण्यात येणार आहे. ज्या पात्र महिला शेतकरी असतील त्यांच्या खात्यावरती हा हप्ता देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आता पुढची अपडेट आपण पाहूयात.
आता बघू शकता इकडे सध्या स्थितीला जर विचार केला तर काही महिलांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे हे पैसे पाहायला मिळणार असून आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे. आपण सध्या स्थितीला परभणी जिल्हा, पुणे जिल्हा पाहायला या ठिकाणी महिलांना पैसे मिळणार आहेत. त्यातली त्यात बुलढाणा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असून बुलढाणा जिल्ह्यातील देखील बहिणींना 1500 रुपये तर भेटणारच. मात्र अन्नपूर्णा योजनेचा देखील लाभ हा मोठ्या प्रमाणामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 मोठ्या खुशखबर ह्या लाडक्या बहिणींसाठी पाहायला मिळणार आहेत. कारण की राज्य सरकारतर्फे व केंद्र सरकारतर्फे एक निर्णय आहे. केंद्र सरकारकडून देखील अन्नपूर्णा योजना पाहायला मिळत आहे. म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे देखील पाहायला मिळत आहेत. हा हप्ता देखील तुम्हाला देण्यात येणार आहे. तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा व त्यातली त्यात लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही, होय किंवा नाही म्हणून कमेंट लवकरात लवकर कळवून सांगा. कारण की तुम्ही जर आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल तर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहू शकता. ही अपडेट देखील तुम्हाला सर्वात अगोदर पाहणं गरजेचं आहे. त्यातले त्या शिंदे साहेबांनी मोठे धडकेबाज निर्णय घेतलेले आहेत ते सांगितलेले आहेत. मात्र अजून एक आनंदाची बातमी आहे पुढच्या जिल्ह्यांबाबत आलेली आहे. आता पुढच्या 13 जिल्ह्यांची यादी सांगणारा व्हिडिओ एक येत आहे या चॅनलवरती. तो पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.